पैठण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ विद्याभूषण कावसनकर यांनी नगर परिषदेच्या आवारात आयोजित पदग्रहण सोहळ्यात पदभार स्वीकारला। यावेळी उपनगराध्यक्षपदी तुषार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आयोजित या कार्यक्रमात आमदार विलास बापू भुमरे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी, आप्पासाहेब निर्मळ, भाऊसाहेब तरमळे, अक्षय जायभाय, नपमुख्याधिकारी पल्लवी आंभोरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, भूषण गायकवाड, जितसिंग करकोटक, पुष्पाताई गव्हाणे, ज्योती काकडे यांची उपस्थिती होती। आयोजित या कार्यक्रमात आमदार विलास बापू भुमरे यांनी आगामी काळात आपण शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहावे अशा सूचना केल्या। यावेळी नगराध्यक्ष सौ विद्याभूषण कावसनकर म्हणाल्या की शहरातील पाणी, स्वच्छता व विजेची समस्या प्राधान्याने सोडवण्यात येईल। यावेळी खासदार संदीपान पाटील भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक शहरवासियांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक विलास अडसूल, कविता शिंदे, वीर करकोटक, स्नेहल दुपे, राजश्री गायकवाड, ईश्वर दगडे, सुनील रासने, संगीता मापारी, वैशाली परदेशी, महेश मुंदडा, सौ अलकाबाई परदेशी, बजरंग लिंबोरे, गोवर्धन टाक, मंगल हिंगे, गौरव आठवले, पठाण आसिफा बेगम, दीपाली सोनारे, अनिता वीर, रफिक कादरी, मनीषा साळवे, हसनुद्दीन कट्यारे, योगिता वरकर, पूजा पारिक, ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्यासह शेखर शिंदे, भास्कर कुलकर्णी, विजय पापडीवाल, सुनील हिंगे, शिवराज पारेख, जालिंदर आडसूल उपस्थित होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।